नमस्कार मित्रांनो. वाचन केलेलं तुमच्या लक्षात राहत नसेल, ही वारंवार घडणारी घटना असेल किंवा तुम्ही जे काही पुस्तक वाचतात काहीच लक्षात राहत नाही, कितीही वेळेस वाचले तरी लक्षात राहत नाही, असं जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका. शेवटी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी निरंतर वाचन करतोय त्याच्याकरता हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. या कथेमध्ये तुम्हाला वाचन लक्षात कसं राहील याचं सोल्युशन सापडणार आहे. स्टेप बाय स्टेप वाचन कसं करायचं याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर मित्रांनो, एका आश्रममध्ये काही शिष्य आणि साधू गुरु राहत होते, जे साधू संत होते. तर मित्रांनो, एका दिवशी त्या आश्रममधल्या तरुण शिष्याने आपल्या गुरुकडे गेला आणि त्याला म्हणाला, गुरुजी, मी जितके ग्रंथ वाचलेत ते माझ्या लक्षात राहत नाही. थोडे दिवसाकरता लक्षात राहतात, नंतर विसरून जातो. ज्यावेळेस पुढचा ग्रंथ वाचतो तेव्हा मागचाच विसरून जातो. असं निरंतर घडत राहतो. सर्व माझं लक्षात राहायला पाहिजे, याकरता मला काहीतरी उपाय सांगा. गुरुजी स्मित हास्य केले आणि काही उत्तर दिलं नाही. आणि थोड्या दिवसानंतर त्या तरुण शिष्याला गुरुनी बोलवलं आणि म्हणे, आपण वनविहार करूया. वनविहार करत असताना आश्रमपासून थोड्याच अंतरावर एक नदी वाहत होती. नदीजवळ थांबून एक छानशा ठिकाणी गुरुजींनी आपलं आसनस्थ झाले. आसनावर बसल्यानंतर शिष्याला म्हणाले, एक समोर जी टोपली दिसती ती घेऊन ये. ती टोपली जुनाट होती, ती धुळीने मळलेली होती. तर शिष्याने ती टोपली गुरुजवळ घेऊन आला. म्हणे, ठीक आहे, आता तू एक काम कर म्हणे, त्या नदी वाहतीये, एक पाणी घेऊन ये म्हणे, मला तहान लागलेली आहे. ती टोपलीकडे पाहिला. शिष्याने टोपलीकडे पाहिला आणि एकदा गुरुकडे पाहिलं. पण गुरुची आज्ञा असल्याने काही न करता, काही न म्हणता तो आपल्या नदीकडे निघाला आणि नदीतून पाणी भरण्याचा प्रयत्न करू लागला. जसा तो पाणी भरायचा तसं तो टोपलीतून सांडून जायची. पुन्हा पाणी भरायचं, पुन्हा टोपलीतून सांडून जायचं. असं वारंवार घडत होतं. बऱ्याच वेळानंतर प्रयत्न करूनही टोपलीत पाणी काही येत नव्हतं. शेवटी हताश आणि निराश होऊन तो शिष्य गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला, गुरुवर, मला क्षमा करा, मी तुमच्या तहान भागवण्यापुरतंही पाणी आणू शकत नाही. या करता मी दिलगिरी व्यक्त करतो. गुरु मात्र स्मित हास्य करत त्याला म्हटले, तू हताश निराश होऊ नको, तू यशस्वी झालाय. तुला त्या दिवशीचा प्रश्न आठवतोय का? तू म्हटला होता की अभ्यास तुझ्या लक्षात राहत नाही, किंवा तू जितके ग्रंथ वाचले तितके तुझ्या लक्षात राहत नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर आता तुला मिळालं आहे. शिष्याने मोठ्या आश्चर्य म्हणलं, कसं? तुम्ही तर उत्तर दिलंच नाही. म्हणे, तू ज्यावेळेस ही टोपली घेऊन आला त्यावर काय होते? तर शिष्य म्हणला, धूळ होती आणि जुनाट होती. ठीक आहे, नंतर तू किती वेळ प्रयत्न केला, जे की पाणी भरण्याकरता या टोपलीचा वापर किती वेळेस केला? तर शिष्य म्हणे, बऱ्याच वेळ प्रयत्न केला, पण यामध्ये मला काही पाणी याच्यात आणता आलं नाही. ठीक आहे, पण गुरुजी म्हणे, जितक्या वेळेस तू प्रयत्न केला, तू एक गोष्ट ऑब्झर्व केलं का, की ती जो जसा पाण्यात बुडवत होता, वर काढत होता, पाणी सांडत होता, पाणी निघून जात होता. त्यामुळे त्या टोपलीवरील सगळी घाण म्हणजे माती पूर्ण निघून गेली, जुनाटपणा निघून गेला आणि त्याला एक नवीन प्रकारची चकाकी आली. तू हे अजून टोपलीकडे बघ. शिष्याने पाहिलं तर त्यावर गुरुने सांगितल्याप्रमाणेच होतं. तर तू जे वाचन करतो तेही तसं असे. तू जसा वारंवार वाचत राहशील, सतत वाचत राहशील टप्प्याटप्प्याने, तर तुझी जी साचलेली तुझ्या मनावर जे प्रश्न निर्माण झाले, जो समज झाला की माझ्या लक्षात राहत नाही, हे आपोआप निघून जाईल. सगळे कन्सेप्ट तुझे क्लिअर होईल. तू जर सतत वाचत राहिला तर एक दिवस तू काही वर्षांनी
एक दिवस असं येईल की तू या विषयामध्ये पारंगत झालेला असेल, पंडित झालेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं सांगण्याचा उद्देश आज, तुम्ही एखादा पुस्तक वाचत असाल तर तो मधून सोडू नका. तो पुस्तक पूर्ण वाचा. पहिल्यांदा 1 महिना लागेल, दुसऱ्यांदा 20 दिवस लागेल, तिसऱ्यांदा 4-5 दिवस लागेल आणि एक दिवस असेल की एका दिवसात तुम्ही तो पुस्तक वाचाल. आणि नंतर याच टप्प्याटप्प्याने तुम्ही जर तुमची 5-6 पुस्तकं असतात, जास्त न तुमचे जितके पुस्तके या टप्प्याटप्प्याने जर मी सांगितल्याप्रमाणे वाचन केलं तर तुम्ही एक दिवस सगळे पुस्तकं एका आठवड्यात वाचन होईल आणि तुमची कोणत्याही प्रकारची परीक्षेला सामोरे जाण्याची क्षमता तुमच्यात येऊन जाईल. तर आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कमेंट्स तर नक्कीच करा. तुम्हाला तुमच्या समस्या जे असतील ते कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्यावर एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला माझ्या चॅनलवर अपलोड करेन. धन्यवाद.